नवाज शरीफ का केक खाने में हिंदुत्व नहीं छूटता, जिना की कवर है उसके ऊपर माथा टेकने से हिंदुत्व नहीं छूटता उनका. या विकासाची आत्ता गरज नाहीये. तुम्ही कारण नसताना केवळ पैसे काढायचे म्हणून काहीतरी खोदताय, काय वाटेल ते करताय. मोदी जी को प्रधानमंत्री बनना था, इसलिए हमारा इस्तेमाल किया गया. राज्य सरकारचा एकही पैसा घेतला नाही, मोदींचा तो सोडा आणि टोल फ्री है. अब उनको लगा कि अरे वो जो हमारा सपना था अब पूरा हो सकता है, इसलिए शिवसेना को खत्म करो. तो मराठी लोगों के घर में उनको घर नहीं देने वाले बिल्डर कौन है, उनको किसका समर्थन है, उनके खिलाफ हम है. हे काय झालं, एकतर्फी प्रेम कसं असतं ना, की नाही झालं तर ऍसिड फेकायचं, तसं मुंबईवरती आता हे नियोजन शून्य विकासाचं ऍसिड फेकायचं. इतने गंदे तरीके से आज तक कभी चुनाव महाराष्ट्र में देखा नहीं था. कौन कहाँ है पता नहीं चल रहा है. और एक अजीब बात दिखाई दे रही है, अपने आप को बहुत शक्तिशाली मानने वाली जो पार्टी है भारतीय जनता पार्टी, जो भ्रष्टाचारी जनता पार्टी हुई है, इतनी कमजोर है मानसिक रूप में, मानसिक तौर पे भी और रास्ते पर भी. उनको बहुत सारे लोगों का उसमें गुंडे भी आ गए, भ्रष्टाचारी भी आ गए, सबका सहारा लेके आगे कदम डालना पड़ता है. तो ये कैसे राज कैसे चलेंगे? अपनी पार्टी नहीं चला सकते, वो राज कैसे चलेंगे? और नहीं चला सकते. आज तक जो हमने अनुभव किया पिछले 10 साल मोदी जी का, और यहाँ ये सरकार नहीं चला सकती ये पार्टी. और सारे लोगों को साथ में लेकर, आप भले भ्रष्टाचारी हो, लेकिन आप आने से मेरी एक सीट बढ़ती आ जाओ, तो ये कोई पार्टी होती है ऐसी? तो अब वो पार्टी रही ही नहीं. शिवसेना का उन्होंने चुनाव चिन्ह ले लिया, नाम ले लिया कागज पे, लेकिन शिवसेना जमीन पर है. भाजपा कागज पर है, जमीन पर नहीं है. सर, आप 20 साल के बाद दोनों भाई साथ हैं और आपने जो शिवसेना का गठन जिस मुद्दे पर हुआ था, मराठी अस्मिता और मराठी लोगों के लिए, वो आपने वापस फिर उसको जिंदा किया. क्यों? ये मैं सवाल आपसे पूछता हूँ. क्यों? और उसके साथ जुड़ा हुआ प्रश्न है, ऐसा लगता है कि मुंबई महानगर पालिका का चुनाव आपके लिए डू एंड डाई करोड़ मेरे लिए नहीं है, हमारा क्या बिगड़ेगा. लेकिन मैं आपको याद दिलाना चाहता हूँ, शायद आपको ये सारी जानकारी होगी. 1960 में जो एक बड़ा आंदोलन हुआ था, 1960 और 1956 से लेकर, जिसमें मेरे दादाजी शामिल थे, संयुक्त महाराष्ट्र मुंबई के लिए. और मुंबई के लिए मराठी लोगों को अपना खून बहाना पड़ा, शहीद हो गए 107. और बाद में मुंबई महाराष्ट्र को मिली. उसी वक्त गुजरात चाहती थी मुंबई. अब हम जो अनुभव कर रहे हैं, 2012 तक तो सब ठीक चल रहा था. 2012 के बाद बाला सब नहीं रहे. मोदी जी को प्रधानमंत्री बनना था, इसलिए हमारा इस्तेमाल किया गया. अब उनको लगा कि अरे वो जो हमारा सपना था अब पूरा हो सकता है, इसलिए शिवसेना को खत्म करो. और मुंबई में पिछले 2-3 साल में जो गुंडागर्दी, जो मस्ती, ज्याला मास म्हणतो मराठी लोगों के साथ, नहीं आपको हम घर नहीं देंगे, ये कौन बिल्डर है? आप नॉन वेजिटेरियन है, हम आपको घर नहीं देंगे, ये कौन बिल्डर है? तो ये मराठी लोगों के घर में उनको घर नहीं देने वाले बिल्डर कौन है, उनको किसका समर्थन है, उनके खिलाफ हम हैं. हम बाकी लोगों के खिलाफ नहीं है. आप तो कितने सालों से रहते हैं मुंबई में, कभी आपने अनुभव किया है ऐसे? तो हम उनके खिलाफ नहीं है, लेकिन एक मुझे मराठी व्यक्ति दिखाओ जो अन्य राज्य में जाकर गुंडागर्दी कर रही है, दादागिरी कर रही है. भले एक तो पहले बिल्डर दिखाओ जो जाके वहां बिल्डर बना है मराठी, या बिजनेसमैन दिखाओ जो अन्य राज्य में जाकर बिजनेसमैन तो बने होंगे, लेकिन गुंडागर्दी कर रहे हैं. ये वहाँ के भूमिपुत्रों को जॉब नहीं दे रहे हैं. मुझे बताओ, ये आप मानते हैं कि यदि कॉर्पोरेशन के इलेक्शन में शिवसेना सरकार नहीं आई, ये मुंबई के मराठी भाषियों के लिए एक खतरे का संकेत? खतरा मतलब जो उस वक्त एक चाहत थी मुंबई हमें चाहिए गुजरात की, अब वो जो ऊपर जो दो बैठे हैं वो उनकी मंशा पूरी करना चाहते हैं. सर, एक प्रश्न असा आहे की मुंबईतल्या अनेक समस्या आहेत, म्हणजे राजकारणातून चालूच आहे, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी, पण मुंबईची जी खरी समस्या आहे, ड्रेनेज, रोड, रस्ते, फुटपाथ, छोटे छोटे गल्ले पाहणं सुद्धा चालायला, म्हणजे पूर्वीचं फक्त एक बाजार स्टेशन होतं. खरोखर याला सोल्युशन आहे की असंच चालत राहणार? तुम्हाला प्रामाणिकपणे सांगा, 4 वर्षापूर्वी यातल्या किती समस्या होत्या, येऊ या टक्केवारी.
आज मुंबई जवळपास 90% खोदलेली आहे. 90%. काय अर्थ आहे याला? मुंबईमध्ये प्रदूषण, एवढं प्रदूषण आपले कधी देखत आहेत ना प्रदूषण? तुम्ही पाहिले कधी? हे प्रदूषण गेल्या 3 वर्षात झाले, 4 वर्षात झाले. कारण मुंबई महापालिका अस्तित्वात नाहीये. प्रशासकाच्या माध्यमातून कामं दिली जात आहेत, सगळी कामं कॉन्ट्रॅक्टरला दिली जात आहेत. आणि जिकडे टॉयलेट बांधायला पाहिजे गोरगरिबांसाठी, जे आम्ही बांधत होतो, तिकडे FSI जास्त देऊन इमारती बांधल्या जात आहेत. म्हणजे त्यांना जे पाणी आणि टॉयलेट द्यायला पाहिजे ते मोठ्या इमारतीत जाते. चालायला फुटपाथ नाहीये, फुटपाथ खोदून ठेवले. म्हणजे माझ्याबरोबर तुम्ही, मी तर फिरतोच मुंबईत, तुम्ही पण फिरता, मी मुद्दाहून शाखा भेटी देतोय. काही काही ठिकाणी शाखेत जायला रस्ते नाहीये. म्हणजे सगळीकडे आणि ह्या सरकारने 3 लाख कोटीचा घोटाळा करून ठेवला महापालिकेत. कारण त्याने 3 लाख कोटीचं देणं मुंबईकरांवर केलंय. त्याच्यातनं ऍडव्हान्स मोबिलायझेशन या नावाखाली जे ऍडव्हान्स द्यावे लागले, त्यातनं किकबॅक घेतलेली. ये करप्शन है बड़ा. 3 लाख करोड़ का घोटाला है जो हम उसकी पोल खोलेंगे. आता आपण जे म्हणतो की 3 लाख त्या करोड स्टँडिंग कमिटी नाहीये, काही नाहीये. पण हा जो कर्जाचा विषय आला त्यात आता आपण नवीन प्रॉमिसेस केले की 700 पर्यंत स्क्वेअर फीट पर्यंत टॅक्स माफ करणार, नंतर 10 रुपयांनी जेवण, 1500 रुपये दरमहा डोमेस्टिक घर काम करणार. तर ह्याच्याने फायनान्शियल बर्डन वाढून अजून महापालिकेची डब्बायला जाईल किंवा फायनान्शियल नाही, ह्याच्यात एक आहे, सांगतो तुम्हाला, हा अतिशय योग्य प्रश्न आहे. नियोजन शून्य विकासाला खेळ जाणार. नीट लक्ष द्या, नियोजन शून्य. ज्या विकासाची आता गरज नाहीये, तुम्ही कारण नसताना केवळ पैसे काढायचे म्हणून काहीतरी खोदताय, काय वाटेल ते करताय, हे जर का कामं थांबवली तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आम्ही कोस्टल रोड कसा केला? राज्य सरकारचा एकही पैसा घेतला नाही, मोदींचा तर सोडा. आणि टोल फ्री आहे. गडकरींचा प्रत्येक गल्लीबोळात टोल आहे जिकडे बांधला तिकडे. मुंबई गोवा रस्ता 200 वर्ष खड्डे पडणार नाही. 200 वर्षात रस्ता केला तरी खूप झाला. तुम्ही टोल फ्री म्हणाला, अनेक लोकांची अशी तक्रार आहे की साऊथ मुंबईला टोल फ्री आहे, दादर पर्यंत येणार आहे का बँड्राच्या पुढच्या लोकांना तो टोल एक्झिट लावला. याचं कारण अधिकार बदलले. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत जो रस्ता आहे त्याला टोल मुक्त केले, कारण तो आमचा अधिकार होता. त्याच्या पुढचा आहे MMRD, MSRDC, TC काय की आहे ना, या एसएनसीचं, त्याचं आहे. तुम्हाला ह्या निवडणुकीची सगळ्यात भीती काय वाटते? म्हणजे एक प्रत्येकाला वाटतं पेपर झाला की मला 4 मार्क कमी मिळतील, 100 पैकी 96 मिळेल, एक प्रश्न चुकला किंवा अशी एक भीती असते स्टुडंट पासून मुंबईच्या भवितव्याची. कारण मुंबई या पद्धतीने आज संकटाचा सामना करते. हे सरकार जर कोरोना काळात असतं तर काय झालं असतं? कशाबद्दलची भीती वाटते? म्हणजे नाही, मुंबईकर जगणार कसे? कारण आता मुंबईकरांच्या, आपण असं म्हणा की कित्येक, म्हणजे आता कोणी सिगरेट ओढणं हानिकारक आहे. आता तुम्हाला मुंबईत बोर्ड लावला की मुंबईत श्वास घेणं हानिकारक आहे. नवीन आता एक होर्डिंग लागेल की मुंबईत श्वास घेणं हानिकारक आहे. लिखो, सांस लेने संभाल के ले लो, हानिकारक है, आपके आरोग्य के लिए वो हितकारक नाही. अनेक सिगरेटी ओढल्याचं पोल्युशनचं जे काय पाप ते तुमच्या फुफ्फुसात जाते. पण एक राजकीय प्रश्न असा आहे की मी स्टेट गोल बोला ना. कसं आहे की बाळासाहेबांच्या सगळ्यांना भीती असते. तुम्ही थोडं फ्रेंडली स्वभाव राहिल्यामुळे हे सगळं असं फोकावलं आणि ह्याला पण तेवढी हिंमत आहे. म्हणजे तुमचा तो स्वभाव नाही जसा असेल करायची, म्हणजे एक तुमचा तो स्वभाव त्यामुळे हा बघा, शेवटी मुलामध्ये आई आणि वडिलांचं मिश्रण असतं. सर आप राज ठाकरे के साथ गए 20 साल के बाद, तो लगता है कि आप उनसे मिलने में देर किए या आप लोगों के दोनों को करीब आने में देर हुई? अरे देर है लेकिन अंधेर तो नहीं ना. सर एक प्रश्न असा होता की लोकांवर विश्वास ठेवणं जास्त, म्हणजे तुम्ही यांना जेव्हा मंत्रीपद दिली आज तीच मोठी नावं झाली. म्हणजे तर विश्वास ठेवणं ती मोठी झाली पण गद्दार म्हणून झाली. तर ती नाही, पण ह्याचा तुमचा सहनशील स्वभाव आणि लोकांवर विश्वास ठेवणं ही तुम्हाला काय वाटते कुठेतरी चूक आहे आणि ह्याचा पुढच्या पिढीला फटका बसेल? कारण माणसाला एका टेकर बघा, असं आहे, शेवटी शिवसेना हे नेहमी, जो मी उल्लेख केला माचा, आई वडिलांचा म्हणून आम्ही एका कुटुंबासारखं बघतो, आजही बघतो. आजही मी काय सुधारलोय असं समजू नका. आजही मध्ये माझ्यातला तो दोष आहेच. आता तो दोष आता झालाय की लोकांवरती, आपल्या लोकांवरती विश्वास ठेवणं. आपलं मागणं नाही, पूर्वी बाळासाहेब पण तसंच करायचे. पण आता काय झालेलं आहे, दारं खूप मोठ झालेली आहे. दारं खूप झालेली आहे. म्हणजे आता तुम्ही काय स्विगी, झोमॅटो, तुम्ही नाही दिलं तर दुसरं, दुसऱ्याने दिलं तर तिसरं. म्हणजे आता तुम्ही इथे बसल्या, तुम्हाला मी नाही म्हटलं तर तुम्ही दुसरीकडे जाणार.
दुसऱ्यांना म्हटलं तिसऱ्याकडे जाणार. ह्याला काय राजकारणात आलात कशाला? ध्येय धोरण नाही. हाँ. ये आत्ममंथन इस बारे में आत्ममंथन करना चाहिए कि भाई नहीं कुछ नहीं, मैं जो मैंने कहा ना कि अभी दुर्भाग्य की बात है कि मैं तो सुधारने वाला नहीं हूँ. मैं तो सबको जब जिसको अपना मानता हूँ उसके ऊपर भरोसा रखता हूँ. तो अब जिनके ऊपर मैं भरोसा रखता हूँ उनके ऊपर जो संस्कार उनके महापिता ने किए हैं उसके ऊपर वो निर्भर करता है. राजसाहेब 2005 ला नाही आता ज्यांच्यावरती मी विश्वास टाकला त्यांच्यावरती जर का संस्कार आई वडिलांचे संस्कार कसे असतील त्याच्यावर त्याच्यानुसार ते वागतायत. आता यांच्यावरती संस्कारच दुसऱ्याचे म्हणजे आई वडिलांचे नाहीच आहेत. हे माझे वडील चोरून वापर त्यांच्या यांना वडिलांचा अभिमानच नाहीये. 2005 ला राजसाहेब वेगळे झाले. हे 20 वर्ष दोन पक्षात मराठी माणूस एक भांडत आहे. त्याचा फायदा घेऊन हे सगळं जे झालं नाही आता ही कदाचित ही वेळ झाली असं मला वाटतं. बघा तसं पाहिलं तर शिवसेनेत पहिल्या दिवसापासून आतापर्यंत जेवढी लोक निघून गेली मग भुजबळ असतील सगळेच ते एकत्र राहिले असते तर भाजपचं नावच आलं नसतं. आणि भाजपचा डावच तो आहे डिवाइड अँड रूल. आणि ते माझीच लोक माझ्यावर सोडतात. त्यांना माझ्या अंगावर येण्याची हिंमतच नाही. म्हणजे त्याच्यात रक्तपात आमच्याच लोकांचा होतो राजकीय आणि सतत ते बघतो. अनेकदा तुमच्या भाषणात असं जाणवलं की तुमचा संपूर्ण भाजपवर आक्षेप नाही. एक ठराविक मंडळीनं दिल्लीतली असेल किंवा मुंबईतली समजा वरचं नेतृत्व बदललं. राजकारण समीकरण रोज बदलतंय. त्यामुळे हा प्रश्न येतोय की समजा ते वरचे जे काही आक्षेपाने नाव असते तुमच्या दृष्टीने भाजपनी जी आता चाकोरी पाडलेली आहे ती आता दूर करायला काही वर्ष लागतात. मी असं म्हणतो आपण 2-3 वर्ष मिळू नावं सांगा ना कोण येणार? मोदींच्या ऐवजी दुसरं कोण येईल असं वाटतं तुम्हाला? समजा तावडे आले गडकरी आले कोणी किंवा नाही मोदींच्या जागी तावडे आले तर तुमच्या देवेंद्र फडणवीस मोदींच्या जागी देवेंद्र फडणवीस आले मोदींच्या जागी असं कोण तुम्हाला कोण वाटतं मोदींच्या जागी कोण आलं तर हे बदलेल? नाही तसं नाही कोणी नाही. तुम्ही सांगा मोदींच्या जागी हा माणूस आला की व्यक्ती आली तरी बदलेल. समजा नाव देवेंद्र आणि नरेंद्र असं बोललं होतं असं तुम्हाला वाटतं ते येऊ शकतात असं बोललं मला काय मी इथे बसून सांगू शकत नाही. तसं आले तर ते बदलू शकेल असं मला पण वाटतं. पण तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल का भविष्यात एकच नाही तुम्हाला ते येऊ शकतात असं वाटतं तर ते आले तर ते बदलू शकतात असं मला पण वाटू शकतं. बीजेपी का नेतृत्व बदला तो संभावनाएं बन सकती है. नहीं पहले आप कहो कि बीजेपी में नेतृत्व की बदलाव की संभावना है या नहीं है? राजनीति में सर कुछ भी हो सकता है. नहीं आप बताओ ना राजनीतिक में क्या बारिश तो बिना मौसम बारिश भी होता है जैसे 1 जनवरी को हुआ. सर तो आपको लगता है क्या कि हो सकता है और लगता है कि होना चाहिए? सर राजनीति में लगता तो कुछ नहीं है. जो लोग आप तो जब लगेगा तो मलम लगाएंगे. आप क्यों लगाते हैं? तुला असं वाटतं काँग्रेसचे मापाचे तुमच्यावर असतील राहिले असतील काँग्रेसला राहिली डिव्हिजन ऑफ पोर्ट्स कमी पडले. बघा आता हा विचार त्यांनी पण केला पाहिजे. पण आपले संबंध दिल्ली गांधी फॅमिली विशेषच चांगले आपण स्वतः डायरेक्ट प्रयत्न त्यांनी डायरेक्ट जाहीर केलं मी काय करू शकतो. आपको लगता है कहाँ गठबंधन टूटा कैसे होता कांग्रेस में आपके संवाद में कभी रही चोट की कमी? नहीं वो कभी बात होती तो मैं कारण दे सकता ना. बिना वजह या बिना बात किए हुए अगर उन्होंने डिक्लेयर कर दिया मैं क्या कर सकता. भारतीय जनता पार्टी की कोशिश रहती है कि जैसे कांग्रेस के साथ जाते हैं तो हिरवा ऐसा करके आपको मतलब मुस्लिम कांग्रेस में मतलब उनको जोड़ते हैं कि मुसलमानों के साथ सपोर्ट लेते हैं या आप बीजेपी छोड़ करके उनके साथ जाते हैं. ये बड़ा आपके साथ ये रेखा है. यदि आप उधर गए तो आपने हिंदुत्व छोड़ा ऐसा ही. अमरनाथ में इन्होंने क्या छोड़ा था? अमरनाथ में तो कांग्रेस के साथ गए ना. अकोट में हिमायत के साथ गए. नवाज शरीफ का केक खाने में हिंदुत्व नहीं छूटता. जिना की कवर है उसके ऊपर माथा टेकने से हिंदुत्व नहीं छूटता उनका. सौगातें मोदी बांटते हुए हिंदुत्व नहीं छूटता. अभी भाजपा के मुख्यालय में इफ्तार पार्टी होती तो हिंदुत्व नहीं छूटता इनका. बचपन में ईद का खाना खाते हुए मोदी जी का हिंदुत्व नहीं छूटा. उसी वक्त को हिंदुत्व छोड़ा है उन्होंने. आपने भाषणों में कई बार आपने कहा कि हम अभी मुंबई का एक कोई है वो अपने आप को कुरैशी कहता है. अपने भाषणों में कई बार आपने कहा कि यदि मैं बीजेपी के साथ नहीं होता या बीजेपी अपने को राष्ट्रीय स्तर पर बड़ा किया होता तो मैं मतलब शिवसेना शिवसेना मीन्स बीजेपी मेरे पिताजी ने उनको बचाया. हाँ यदि बीजेपी इस लेवल पर नहीं पहुंची आपको लगता है कि बीजेपी के साथ चलना आपकी चूक थी या मतलब पार्टी की? देखो उस वक्त मेरे पिताजी जैसे आपने कहा ना मेरे पिताजी एक कारण था उनको बीजेपी को समर्थन देते थे वक्त. उस समय हिंदू मुस्लिम जो इन्होंने शायद अब लगता है कि बखेड़ा किया था शुरू
तो हिंदुत्व के लिए इनको हमने समर्थन दिया था, लेकिन अब पता चलता है कि इनका हिंदुत्व नकाब है। हिंदुत्व के नकाब में ये तानाशाही लाना चाहते हैं। जो आप बीजेपी और आपके जो साथ में थे, जो कटता आप लोगों के बीच में होती थी, जो नया शिवसेना बनी है, जो संदेश है, वो शहासेना है, शिवसेना नहीं, और वो मराठी वोट तोड़ने के लिए उन्होंने बनाई है। आपल्याला असं वाटतं मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चरचा ओव्हरबर्डन फार जास्त आपण म्हणजे भस्मासुर नियोजन शून्य विकास कॉन्ट्रॅक्ट मध्ये आता एकदाच काय ती मुंबई खतम करून टाकायची, मुंबई विकेल लावायची, म्हणजे त्यांना मुंबई मिळत नाही ना। हे काय झालं, एकतर्फी प्रेम कसं असतं ना, की नाही झालं तर ऍसिड फेकायचं, तसं मुंबईवरती आता हे नियोजन शून्य विकासाचं ऍसिड फेक। आपने बोला ना ये अफगानिस्तान बनाने की साजिश है। यदि आप बताओ है या नहीं है? पण एक प्रश्न असा झालाय की यंदा आपण प्रचारामध्ये मागे पडलो असं हे म्हणजे अनेक लोकांची भावना आहे की आम्ही काही मागे त्यांच्या लोकांच्या लागलोच, मागे नाही पडलो, त्यांचे सगळे पाप आम्ही बाहेर काढतोय। 3 लाख कोटीचा घोटाळा असेल, कोरोनाच्या वेळेला आम्ही केलेलं चांगलं मुंबई मॉडेल आणि त्यांच्या ठिकाणी गंगेत सोडलेली प्रेत, गुजरातेत पेटलेल्या चिता, अदानीला मुंबई देत आहेत, देवना डम्पिंग ग्राउंडवरती म्हणजे माणुसकीची एवढी नेले की कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडवरती माणसांची वस्ती बसवत आहेत, एवढी माणुसकी मध्ये झाडं कापतायत, प्रदूषण करून ठेवले। सर एक विषय चल रहा है कि मुंबई का महापौर मराठी होगा, मराठी होगा क्यों? महाराष्ट्र में का मुंबई में तो मराठी ही होना चाहिए। होना ही चाहिए। ये विषय कहाँ से आइन करता है कि मराठी होगा कि गैर मराठी होगा? ये विषय इसलिए निकला क्योंकि बीजेपी और हम जब साथ थे और ये शुरुआत उन्होंने की, बीजेपी ने, उन्होंने पहली शुरुआत की कि शिवसेना आएगी तो खान महापौर बनेगा, तो हमने कहा मराठी बनेगा, वो कहते नहीं हिंदू बनेगा। तो पहले देवेंद्र फडणवीस हिंदू है या नहीं है ये पूछो उनको, क्योंकि मैं तो मराठी हूँ और हिंदू भी हूँ, मराठी बात करने वाला हिंदू हूँ और देशभक्त हिंदू हूँ। अगर देवेंद्र फडणवीस मराठी और हिंदू में भेद करते तो वो पहले कहे वो हिंदू है या मराठी है, मैं तो दोनों हूँ। और वो हिंदू मराठी को हिंदू क्यों नहीं मानते? फडणवीस मराठी माणूस मराठी माणसाला हिंदू का नाही मानत आणि मग ते हिंदू आहेत की नाहीये हे त्यांनी सांगा। बरं आपण एक दिल्ली मुंबईकर कन्सेप्ट ते संजय निरुपमकर असं 2003 साली केलं, कारण ते मराठी कोण ह्याच्यावर ना म्हणजे इकडे आलेले स्थायिक गुण 15-20 वर्ष आहेत ते पण मराठी की नाही, तर त्याच भूमिकेवर आपण पुढे जाऊ। हो, ती भूमिका पण आम्ही मला दाखवा ना आम्ही किती लोकांना त्रास दिलाय। आम्ही फक्त मराठी माणसांवरती दादागिरी करणाऱ्याला उत्तर देतो आणि हे सगळं अफगाणिस्तान करतायत त्याला आम्ही विरोध करतो। तुमचा गुजरात ते इतर याचं जे इथे जे इकडे राहत आहेत आमच्या सोबत आहेत, ज्यांना आमच्याबरोबर आता ही आग कोण लावते ते भैया जोशी, तुम्हाला विचारलं होतं मुंबईची भाषा काय? घाटकोपरची भाषा पण वेगळी आहे। घाटकोपरची भाषा गुजराती। अभी आज तक ये सवाल उठा था, आज मैं आपके साथ हिंदी में बात कर रहा हूँ, बराबर है, हिंदी की सख्ती क्यों कर रहे हैं? तो ये आग लगाने की कोशिश है ना, साजिश वो ये लोग करते हैं, आग जला लगाते हैं, लोगों के घर जलाते हैं और उसके ऊपर अपने रोटी सेकते हैं।